सर, तर त्या संदर्भात काय बदल होऊ शकतात पुढच्या काळामध्ये? नाही, हा एक रोडमॅप दिलेला आहे की हां. पायाभूत सुविधांसाठी जी मोठी इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग जे होत आहे हं. त्या दृष्टीने पुढे येणाऱ्या काळात त्याचा फायदा हा सर्वांनाच होतोय. आपण बघतोय की गेल्या कित्येक वर्षात, एस्पेशली 3-4 वर्षात ज्या मोठ्या योजना सरकारने घेतलेल्या होत्या त्या पूर्ण झाल्यात. अगदी रोड रस्ते सुधारत आहेत, टेलिकम्युनिकेशन सुधारत आहे. सगळ्या बाबतीत आपली ही प्रगती आपण बघतोय, त्याचा फायदा आपल्याला दिसतोय प्रत्यक्षात. दुसरी गोष्ट म्हणजे मी जर करांच्या दृष्टीने विचार केला तर करदात्यांची संख्या वाढलेली आहे. जवळपास 7-7.5 कोटीच्या वर करदाते हे आता यावर्षी टॅक्स रिटर्न फाईल करून गेले. ते 2013-14 मध्ये केवळ 3.5 कोटी होते. कराचं कलेक्शन वाढलेलं आहे. आणि आता हा जो विषय मांडतोय की कुठल्याही मोठ्या घोषणा नाहीत, याचं एक दुसरंही कारण असं की गेल्या वर्षीचा आपण अर्थसंकल्प बघितला 2023चा, तर नवीन कर प्रणालीला इतकं आकर्षक केलेलं होतं. 7 लाखापर्यंतचं उत्पन्न जर असेल तुम्हाला कुठलाही कर लागणार नाही. तसं स्टँडर्ड डिडक्शन त्या उत्पन्न गटाला दिलेलं होतं. असे महत्त्वाचे बदल हे गेल्या वर्षीच दिले गेल्यामुळे कदाचित या अंतरिम अर्थसंकल्पात देण्यासारखं फारसं काही नसेल. आणि आत्ताच दीपक घैसार सर म्हणाल्याप्रमाणे कदाचित जुलैमध्ये येणारा जो बजेट आहे तिथे कदाचित करदात्यांना काही दिलासा मिळू शकेल. पण हा मोठा दिलासा गेल्या वर्षी दिल्यामुळे यावर्षी कुठलाही बदल अर्थमंत्र्यांनी केलेला नाही. सर, मोठ्या प्रमाणावरती पायाभूत सुविधा बदलत आहेत. रेल्वे असेल, हवाई वाहतूक असेल किंवा इतर रोड असतील.